नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबद्दल. काल विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार, जे विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, माजी अर्थमंत्री होते, माजी पर्यटन मंत्री, त्या सुधीर भाऊंनी जे नेहमी संयमाने बोलतात, खूप शांतपणे बोलतात, आक्रमक पण सुद्धा होतात, पण काल त्यांचा जो उद्रावत बघितला तो बघून सभागृह थक्क झालं. ते म्हणाले, महाराष्ट्रात चाललंय काय? आमच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित आहे की नाही? उद्या आमच्या घरातल्या कोणाला काही झालं असं, अशा प्रकारचे अत्याचार झाले तर आमची तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ज्या थंडपणे या सगळ्या प्रकरणांबद्दल रिॲक्ट होत आहेत, त्यामुळे सुधीर भाऊंचा पारा एकदम वर गेला. ते अत्यंत संतापले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी एक प्रकारे सांगितलं इथे की जो नेहमीचा संयम आहे तो संयमाचा बांध तुटतो, असं आपण सुधीर भाऊंबद्दल बघितलं. सुधीर भाऊ एवढे संतापले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले की सत्ताधारी मंडळींना, मंत्र्यांना, नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभा दिली आहे की काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? त्यांना म्हणायचं होतं धनंजय मुंडेचं प्रकरण, संजय राठोडांचं प्रकरण आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात, जळगावमध्ये काही मुलींना कपडे काढून वसतिगृहामध्ये नाचायला लावलं, औरंगाबादमध्ये कोरोना केंद्रामध्ये एका महिलेवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला, ती पळून गेली तिथून. आणखीन त्यांनी उल्लेख केला आहे की ते मला माहिती नाही, पण उस्मानाबादेत सुद्धा असा एक प्रकार झालेला आहे. खरोखरी महाराष्ट्रात काय, देशात कुठेही जगामध्ये अशा घटना घडता कामा नयेत. त्यामुळे देवेंद्रजी संतापले, त्यांनी असा जाब विचारला. योग्यच आहे ते. सुधीर भाऊ चिडले आणि ते इतके चिडले, ते म्हणाले की उद्या आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी लागेल, कारण हे चाललंय ते योग्य नाही. आता खास करून देवेंद्रजी जे बोलले ते एकूण महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सुद्धा बोलले आणि त्यामध्ये महिला अत्याचारांचा भाग होता. सुधीर भाऊंनी खास करून महिलांवरची ज्या केसेस वाढत आहेत, जे काही चालले त्याबद्दल अंगुली निर्देश केला आणि म्हणून त्यांना राष्ट्रपती राजवट आणावी की काय असं उद्या मागणी करावी लागेल असं ते म्हणाले. म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करावी असंच त्यांचं मत आहे. देवेंद्रजी संतापले, सुधीर भाऊ संतापले आणि त्यानंतर विधिमंडळात, विधानसभेमध्ये एक वातावरण बदललं. अनिल देशमुख यांनी आज आणि काल त्यांनी अशी घोषणा केली होती की याचा ताबडतोब आम्ही एक कमिटी नेमली आणि अहवाल आला की आम्ही सांगू याची माहिती. आम्ही दखल घेतली त्याची. आणि आज अनिल देशमुख असं म्हणाले की जळगावच्या वसतिगृहातला तो प्रकार होता तो वेगळ्याच प्रकारचा होता. संबंधित मुलीची एकूण मानसिक अवस्था वेगळी आहे आणि त्यामुळे त्यामध्ये तिकडे पोलीसही गेलेले नव्हते आणि तो सगळा प्रकार जो आहे, जो सांगण्यात आला की तिथे अशा प्रकारे कपडे काढा आणि नाचा असं सांगण्यात आलं, त्या प्रकारात तसं काही तथ्य नसल्याचा खुलासा त्यांनी केला चौकशी समितीनंतर. आता ही पांघरून घालण्याचा प्रकार आहे का? तसं बाह्यतातही दिसत नाही, तसं करण्याचं सरकारला काही कारण नाही आहे आणि सरकारमध्ये कोणीतरी असं सांगितलं आणि अशा गोष्टी घडतात अशातला काही भाग नाही. तरीसुद्धा जर त्या प्रकरणामध्ये इंडिपेंडेंटली कोणी चौकशी करून काही सत्य बाहेर आणायचा प्रयत्न केला तर चांगली गोष्ट आहे, म्हणजेच सुधारणा करता येतात. पण तो प्रकार जो आहे, ज्या पद्धतीने सुधीर भाऊंच्या डोक्यात तिडीक गेली होती, त्यामध्ये त्यांना अर्धवट माहिती कदाचित मिळाली असेल, पण म्हणून त्यांना राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करावीशी वाटते. औरंगाबादमधला प्रकारसुद्धा ज्या महिले कोविड सेंटरमध्ये असा प्रकार घडावा, ही खरोखरीच हादरा देणारी गोष्ट आहे. आणि या कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टरनी जी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याला ताबडतोब निलंबित सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पण अजितदादा पवार यांनी या प्रकाराबाबत सांगितलं की याची तर तात्काळ चौकशी करणार, कठोर कारवाई करणार, हे सगळं त्यांनी सांगितलंच. पण ते असं म्हणाले की त्या महिलेचा पती आणि तो डॉक्टर हे एकमेकांचे मित्र होते. त्या प्रकरणामध्ये सुद्धा
ज्या महिलेने ही तक्रार केली तिला तिची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नये अशी रास्तपणे तिची इच्छा आहे आणि ती आम्ही प्रोटेक्ट करू तिची आयडेंटिटी. आणि या घटनेला आणखीन काही पदर आहेत, परंतु सरकारने याची गंभीरपणे दखल घेतली आहे असं अजितदादांनी सांगितले. संजय राठोड, धनंजय मुंडे या प्रकरणाची आपण वेगळी चर्चा केलेली आहे, पण या घटना घडल्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे आया बहिणींची अब्रू धुळीला मिळाली आहे. असुरक्षित आहेत महिला सगळ्या. आणि महाराष्ट्रात म्हणजे ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता आहे असं जे आवेशात बोललं जातं आहे ते तथ्य आहे का? म्हणजे महाराष्ट्रातले सरकारचे मंत्री, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ सांगते या अशा गोष्टी करा, अशातला काही भाग आहे का? तेव्हा याबाबत अतिरेकांनी बोलणं हे चुकीचं आहे. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करतो. महिलांची असुरक्षितता हा राजकीय राजकारणाचा विषय नाही आहे, पण जर कोणी राजकारणाचा हा विषय केला आणि आता प्रथमच अशा घटना घडत आहेत तर त्यांना सांगावं लागेल की तुमच्या काळात सुद्धा काय घडत होतं. 2012 साली निर्भया प्रकरण घडलं. त्यानंतर बलात्कार विरोधी कायदा अत्यंत कठोर करण्यात आला देशामध्ये. एक समिती नेमण्यात आली होती निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार हा कायदा कडक करण्यात आला. परंतु त्यानंतर सुद्धा देशामधले बलात्कार थांबले नाहीत. UPA सरकार जाऊन मोदी सरकार आलं तेव्हा मोदींनी भाषणात सांगितलं की 0 टॉलरन्स असेल, महिलांवरचे विनयभंग असेल, अत्याचार असेल, त्यांचं कुठल्याही प्रकारचं शोषण असेल त्याबाबत आमचं 0 टॉलरन्स असेल. परंतु माझ्याकडे जी आकडेवारी आहे की 2009 ते 14 या काळामध्ये म्हणजे सरकारची जी यंत्रणा आहे नॅशनल क्राईम ब्युरो जो आहे त्यांचा, ते सगळी माहिती जमा करतात. त्यानुसार 2009 ते 14 या काळामध्ये बलात्काराच्या जी प्रकरणं होती ती जेवढी होती तेवढीच त्यानंतरच्या काळामध्ये UPAच्या काळात जेवढी प्रकरणं घडत होती तशीच प्रकरणं नंतरच्या काळात घडत होती. कन्व्हिक्शन रेट जो आहे म्हणजे शिक्षा होण्याचं प्रमाण, चांगल्या प्रकारे तपास झाला, पोलीस तपास होणं, कोर्टामध्ये केस उभी राहणं आणि प्रत्यक्ष शिक्षा होणं याचं प्रमाण 24 ते 28% होतं. तेवढंच प्रमाण देशाच्या पातळीवरती भाजपच्या काळात मोदी सरकारच्या राजवटीसुद्धा राहिलं. म्हणजे अगोदरच्या एकूण परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल राष्ट्रीय स्तरावर झाला नाही. त्यानंतरचा अजून एक गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो की 2018 सालचा थॉम्सन रॉयटर्स फाउंडेशन नावाची संस्था आहे, तिचा अहवाल आहे. त्यामध्ये असं म्हटलं होतं की भारत हा सर्वाधिक म्हणजे महिलांसाठी असुरक्षित देश आहे. आता त्या थॉम्सन रॉयटर्स फाउंडेशनचा हा अहवाल होता, हा कोणी इकडनं सांगितलेलं नव्हतं. अमेरिकेमध्ये 1000 लोकांच्या मागे 1.2 एवढं बलात्काराचं प्रमाण आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशात. भारतातलं प्रमाण आहे ते साधारण म्हणजे 0.30% एवढं आहे, अमेरिकेपेक्षा कमी आहे. परंतु अमेरिकेमध्ये गुन्हे नोंदवण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये 12 वर्षाच्या नंतरच्या मुलींवरती, स्त्रियांवरचे सर्व गुन्हे हे ह्याच्या म्हणजे बलात्काराचे गुन्हे नोंदवले जातात. म्हणजे 12 वर्षाच्या पुढचे. आपल्याकडचं स्वरूप, आपल्याकडचं नोंदवण्याचं स्वरूपही वेगळं आहे. अनेकदा असं होतं की जी बालिका असते तिचं पुढचं जीवन म्हणजे तिची अब्रू म्हणजे समाजामध्ये तिच्या अब्रूवरती कुठल्याही प्रकारचं कलंक येऊ नये, तिला त्रास होऊ नये, तिचं लग्न व्हावं म्हणून हे सगळे जे गुन्हे आहेत ते लपवले सुद्धा जातात. पण अमेरिकेमध्ये हे प्रमाण नोंदवण्याचं, गुन्हा दाखल करण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेचं आणि भारताची जरी तुलना आपण आम्ही आकडे सांगितले असते तरी भारतामधलं हे प्रमाण जास्त आहे. हे म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावरती कुठल्याही प्रकारे यामध्ये प्रगती झाली नाही. आता मी महाराष्ट्राकडे येतो. आता महाराष्ट्राकडे येताना एक गोष्ट सांगतो आपल्याला की आपण शक्ती कायदा केला आणि शक्ती कायदा हा एक फार्स झाला आहे असं देवेंद्रजी म्हणाले. ठीक आहे, कारण तो शक्ती कायदा अजून अंमलात आलेला नाही. त्याबाबत अनेक त्या कायद्यातल्या त्रुटींबाबत महिला संघटनांची सुद्धा वेगवेगळी मतं आहेत.
पण ते जे म्हणत आहेत की शक्ती कायदा हा एकीकडे आपण करतोय असं दाखवायचं आणि प्रत्यक्षामध्ये काय होतं. आता देवेंद्रजी असं म्हणतात ते बरोबर आहे की महाराष्ट्रात आत्ता अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत, विनयभंगाचे प्रकार होत आहेत. हे सगळं खरं आहे, काहीही नाकारण्याचं कारण नाही तसं. परंतु भाजप जेव्हा सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकूण कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सुद्धा बोलत आहेत. म्हणून सांगतो, देवेंद्रजींनी असं कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असं म्हणताना त्यांच्या काळामध्ये भीमा कोरेगावसारखं प्रकरण घडलं होतं की नाही? काय घडलं होतं तिथे? त्यामध्ये ज्यांची नावं घेतली जात होती त्यांच्यावरती ज्या तडफेने कारवाई करण्याची गरज होती, त्यांच्या मुसक्या आवळायला पाहिजे होत्या, तशा प्रकारे मुसक्या आवळल्या गेल्या का? ज्या गतीने जाणं आवश्यक होतं त्या गेल्या का? दुसरी गोष्ट, मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलन झाली तिथे पिंपरी चिंचवड असेल, औरंगाबाद असेल, तिथे मोठ्या प्रमाणावरती शांततेने मोर्चे निघाले. पण एका टप्प्यावरती हिंसाचाराचे प्रकरण झाले. ती महाराष्ट्रात घडलं ना, मोठ्या प्रमाणामध्ये घडलं. ते पिंपरी चिंचवड असेल, मुंबईच्या जवळ असेल, औरंगाबादमध्ये असेल, ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा. मग तुमच्या काळात झालं त्यावेळी जर राष्ट्रपती राजवटीची कोणी मागणी केली असती तर चाललं असतं तुम्हाला यासाठी? तशी मागणी कोणी केली नाही त्यावेळी. दुसरी गोष्ट, कोपर्डीसारखं प्रकरण ज्यामुळे महाराष्ट्रात कमालीचा असंतोष निर्माण झाला, कमालीचा संताप निर्माण झाला, मोर्चे निघायला लागले, ज्यामध्ये लहान मुलीसुद्धा त्यांचा सहभाग होता. हे कोपर्डीसारखं प्रकरण घडलं तेव्हा काय घडलं होतं? कोणाची सत्ता होती तेव्हा? त्यामुळे तुमच्या काळामध्ये जर अशा घटना घडल्या त्यावेळी तर समाजामध्ये खळबळ निर्माण झाली होती, अत्यंत अस्वस्थता होता, आक्रोश होता, लोकांचा रास्तपणे होता. तेव्हा भारतीय जनता पक्षाची ही राजवट बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणावी असं कोणी म्हटलं होतं का? म्हणजे कुठल्याही प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा जो मतलबीपणा जो आहे, जो चालला आहे, जो सुधीर भाऊंनी केलेला आहे, तो चुकीचा आहे. एकदम राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं म्हणजे तुम्हाला हे महाविकास आघाडी सरकार आलं तेच तुम्हाला मंजूर नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारे राज्यपालांच्या वरती दबाव आणून शिष्टमंडळातून हे कसं बरखास्त करता येईल, हे कसं बदनाम करता येईल, हे प्रयत्न चालले, ते चालू द्या तुम्ही. पण कुठल्याही प्रकरणाला अशा प्रकारचा रंग देऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ही लोकांच्या जनविरोधीसुद्धा मागणी आहे. म्हणजे राष्ट्रपती राजवट म्हणजे याचा अर्थ पुन्हा केंद्राची सत्ता इथे, आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट उठवायची केव्हा? तर पुढची निवडणूक येण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष फोडाफोडी करून मग आपलं सरकार आणणार. हा तुमचा प्रयत्न आहे का? हा तुमचा डाव आहे का? याबद्दल सवाल उठवणं आवश्यक आहे. तेव्हा सुधीर भाऊ, तुम्ही एवढं अधीर कशाला झालेला आहात? सुधीर भाऊ, एक विचारात घ्या, महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटक राज्यात येडियुरप्पा म्हणजे भाजपचं सरकार आहे, तिथे एका मंत्र्याला लैंगिक गुन्ह्याबद्दलच राजीनामा द्यावा लागलेला आहे. आजच्याच वर्तमानपत्रात ती बातमी आहे. त्यांना राजीनामा द्यायला सांगायचं कर्नाटक सरकारला, तिथे राष्ट्रपती राजवट आणायची. उत्तर प्रदेशमध्ये हाथरससारखी घटना घडली आणि त्या घटना घडल्यानंतर काय काय प्रकार तिथे झाले हे आपल्याला माहिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये जाहीरपणे ज्या मुलींच्या मागे लागले लोक, गुंड, त्या मुलींनी नकार दिला त्या गुंडाला, आणि म्हणून त्यांच्या वडिलांना भर रस्त्यामध्ये, एक तर त्यामध्ये पत्रकार होते, त्यांना भर रस्त्यामध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. अशा अनेक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्या. बरखास्त करायची योगी आदित्यनाथ सरकार, बरखास्त करायचं, राष्ट्रपती राजवट आणायची तिथे. किती उदाहरणं सांगू आपल्याला. आणि मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये मी एक सांगतोय की प्रजा फाउंडेशन जी स्वतंत्र संस्था आहे, त्या संस्थेने एक अहवाल दिला, जो त्या अहवालामध्ये एक अतिशय बोलका अहवाल होता. 2013-14 म्हणजे जेव्हा आपण म्हणू की पृथ्वीराज बाबा यांचं सरकार होतं, आणि 2017-18 पर्यंत म्हणजे जेव्हा फडणवीस यांचं सरकार होतं, दोन्ही या पिरियडमधला तो अहवाल आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे, बलात्कार, विनयभंग आणि दंगलीसारख्या गुन्ह्यात हे महाराष्ट्रामध्ये अनुक्रमे 85%, 83%, 95% आणि 36% वाढ झाली. आता बाबांचं म्हणजे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळातही झाले,
पण फडणवीस जे आल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर आबादी आबाद होणार, सगळी शांतता होणार, महिला पूर्णपणे सुरक्षित होणार, चोऱ्या माऱ्या काही होणार नाही, सगळीकडे सुख आणि शांती नांदणार अशी अपेक्षा होती. पण त्या काळात सोय अशीच आकडेवारी होती, आपण लक्षात घ्या. त्यानंतर पोस्को कायदा अंतर्गत बघा 2015-16 891 गुन्हे दाखल झाले आणि 2017-18 ते प्रमाण 1062 एवढं झालं. ही आकडेवारी बघा. पोलिसांच्या अपॉइंटमेंट्स ज्या होत्या त्या काळामध्ये राहिल्याच होत्या. आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, निर्भया प्रकरण झालं, सगळ्या भारताची मान शर्मेने खाली गेली. अतिशय क्रूर असा प्रकार होता. त्याचं राजकारण करण्याचं कारण नाही, पण त्यावेळी ज्यांनी मोर्चे काढले, सोनिया गांधींच्या घरावर मोर्चा निघाला होता, त्यावेळी त्या मोर्चाच्या वेळी ज्यांनी भाषणं केली, नंतर लेख लिहिले, चॅनलवरनं भाष्य केली, यामध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षाचे सुद्धा लोक होते. त्यानंतर निर्भया फंड तयार झाला, जो केंद्र सरकारने तयार केला आणि राज्यांना त्याचं वाटप त्यांनी करायचं सुरुवात केली. त्या राज्यांना वाटप केल्यानंतर म्हणजे जे असं वाटत होतं की निर्भया फंड जो आहे त्या फंडाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी होती आणि महिलांना म्हणजे त्यामध्ये आधार मिळेल काहीतरी. त्या निर्भया फंडच्या प्रकरणामध्ये त्या सगळ्या ह्याच्यात महाराष्ट्राने एक पैसासुद्धा उचलला नाही त्याच्यातला. निर्भया फंड हे केव्हा घडलं? हे फडणवीस सरकारच्या काळात घडलं. शेजारची पाजारची अनेक राज्य त्या फंडामधनं उचल घेत होते, म्हणजे फंड मिळत होता त्यांना, त्याचा त्यांनी महिलांना आधार देण्यासाठी, ज्यांच्यावरती अत्याचार झाला, अन्याय झाला, त्यांना मदत करण्यासाठी म्हणून हा फंड होता. फडणवीस सरकारांना एवढी जर आया बहिणींच्या अब्रूची चिंता असती, खरी चिंता असती, खरी आच असती, तर त्यांनी या निर्भया फंडाचा वापर केला असता. का केला नाही? कोण जाब विचारणार याचा? फडणवीसांना तावा आणि ते विधानसभेमध्ये बोलत असतात, काय चाललंय हे, याचं जबाब द्या, अमुक झालं तर आम्ही चर्चेला तयार आहोत, खुलं आव्हान देतो. कोणी काय त्यांना बोललं, कोणी विरोधी स्वर उमटले, काय रे असं ते म्हणतात अत्यंत आक्रमकपणे. मग त्याच पद्धतीने त्यांना हे प्रश्न विचारायचे की नाही. अजून एक सांगतो गोष्ट, 2018 सालचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये, आता एकूण गुन्हेगारीबद्दल बोलतोय आपण, महाराष्ट्रात 3 लाख म्हणजे एकूण सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात झाले बघा. 3-3.5 लाख अशी संख्या. आपल्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर होता आणि त्याच्यानंतर बिहार. बघा, अशा प्रकारचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड जे आहे त्या अहवालामध्ये सुद्धा आपण काही काळामध्ये एक नंबर आपला आलेला आहे. काही वेळा आपल्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर. मग त्यामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या हत्या होणं, तामिळनाडूनंतर देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर होता. सायबर क्राईममध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक आघाडीवरती होते. आणि हे सगळे जे आहे ते फडणवीस सरकार असताना या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आता मी तुम्हाला सांगितलं, प्रजा फाउंडेशनचं सांगितलं, नॅशनल क्राईम रेकॉर्ड जे ब्युरो आहे त्यांचा म्हणजे केंद्र सरकारच्या ब्युरोचाच निष्पक्षपाती अहवाल सांगितला तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला थॉम्सन रॉयटर्स फाउंडेशनबद्दल बोललो मी तुम्हाला. आता यामध्ये हे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जी संताप व्यक्त केला तो संताप खराच आहे, पण याच्यामध्ये एवढीच गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढाव्या. पण मग त्यांनी महाराष्ट्राच्या ज्या आजूबाजूच्या राज्यामध्ये जिथे भारतीय शासन आहे तिथे सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत त्याची सुद्धा कधी आपल्या भाषणामध्ये दखल घ्यावी. त्याबद्दल संताप व्यक्त करावा तुम्ही. त्याबद्दल का संताप व्यक्त करत नाही तुम्ही? केंद्र सरकारमध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ज्याच्यावरती बलात्काराचा आरोप आहे असा मंत्री होता, कसं काय त्याला घेतलं? आज मध्य प्रदेशमध्ये असेल, हिमाचल प्रदेश असेल, अनेक ठिकाणी, अनेक राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत नाही. तिथे महिलांना रस्त्यावरती काही जणांची नग्नावस्थेत धिंड काढणं, फोनवर धमक्या देणं, सोशल मीडियावरनं बदनामी करणं, हे प्रकार अत्यंत निंदनीय आहेत.
त्याचं या प्रकारचं राजकारण करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, मुंबईत असेल, पुण्यात असेल, अशा शहरामध्ये सुद्धा असे प्रकार आजकाल केव्हाही घडत असतील तर त्याचं राजकारण करणं योग्य नाही. एखादा मंत्री एखाद्या गुन्ह्यामध्ये संशयित असेल त्याच्यावर जरूर हल्ला चढवा. मी तुम्हाला सांगितलं की धनंजय मुंडे असतील, संजय राठोड असतील, त्याबद्दल ठाम भूमिका विरोधी पक्षाने घेतली. मी सुद्धा हल्ला चढवला, निपक्षपातीपणे हल्ला चढवला मी. पण या ज्या गोष्टी आहेत की राष्ट्रपती राजवट लागू करा तुम्ही. मग राष्ट्रपती राजवट अशी जर लागू करायची असेल तर रोजच कोणचंही सरकार असेल तर प्रत्येक राज्यात रोज राष्ट्रपती राजवट आणायला लागेल. प्रश्न असा आहे की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती एकूण आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत सुधारण्यासाठी वैधानिक कायदेशीर पावलं उचलायला लागतात. त्याचप्रमाणे महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होईल. मग ते महिला ठिकठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस असतील, त्यानंतर ज्यावेळी कोर्टामध्ये केस नीट उभ्या राहतील असे पुरावे गोळा करणं, या गोष्टी अंमलबजावणीच्या पातळीवरती व्हायला पाहिजे. आणि आज आपली पोलिसांची यंत्रणा असेल, सरकारी यंत्रणा असतील, ती इतकी निबर आहे, इतकी बदनाम झालेली आहे, तिची विश्वासार्हता घटलेली आहे तिची. आणि त्यामध्ये आता हे जे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, कोविड सेंटरमध्ये असेल, अनेक ठिकाणी असतील, ते सरकारी अधिकारी, सरकारी यंत्रणेत असे प्रकार घडत आहेत. आणि हे घडत असताना अनेक जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रकार होतो. हे कुठलीही सरकार असताना हे प्रकार घडत असतात. पूर्वीच्या काळात काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, पूर्वीच्या युतीच्या काळामध्ये सुद्धा असे प्रकार घडत होते. पण ते प्रकार घडत होते म्हणून लगेच तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा असं कोणी म्हटलं नाही. कोपर्डीसारखा गंभीर प्रकरण घडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. सुधीर भाऊ, तुमच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, मी वेळोवेळी तो व्यक्त केलेला आहे. तुम्ही अत्यंत अभ्यासू आहात. चंद्रपूरसारख्या ठिकाणून तुम्ही निवडून आलात. मागच्या काळात पर्यटन मंत्री, कन्झ्युमर अफेअर्स मंत्री म्हणून चांगली कामगिरी, अत्यंत अभ्यासू, विरोधात असता अत्यंत अभ्यासू मंत्री म्हणून नेता म्हणून तुमची ख्याती. अर्थ खातं तुम्ही अत्यंत सक्षमपणे सांभाळलं. तुमची भाषणं अतिशय तपशिलाने भरलेली, संशोधन तुम्ही केलेलं असतं, माहिती जमा केलेली असते, त्याचं ॲनालिसिस केलेलं असतं. तुम्ही सत्ताधारी पक्षाला चांगल्या पद्धतीने समर्थपणे खिंडीत पकडता तुम्ही. याबद्दल काहीही बोलायचंच कारण नाही. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होते. विद्यार्थी चळवळीपासून तुम्ही काम केले, एमफिल झालेला तुम्ही. तेव्हा तुमच्याबद्दल अतोनात आदर आहे. तुम्ही सगळ्यांचे मित्र आहात. तुमचं वागणं, बोलणं, सगळ्यांशी जिव्हाळ्याने संबंध ठेवणं हे सगळं चांगलं आहे. तुमच्याबद्दल आदर आहे. माझं तर मत असं आहे की उद्या तुमचं युतीचं सरकार आलं, भाजपचं सरकार आलं तर मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य उमेदवार आहात. तुम्ही परवा एकनाथ शिंदेंना म्हणाला ना, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहात. तुम्ही सुद्धा उमेदवार आहात. तुम्ही व्हायला पाहिजेत, खरं तर यापूर्वीच व्हायला पाहिजे. पण तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही विषयामध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याची मागणी करणं हे जरा अतिरेक झाला. हा संयम सोडून झालेलं वक्तव्य झालं. संताप, चीड अत्यंत समर्थनीय आहे, पण ही मागणी मात्र चुकीची आहे. तुमची चूक इथे मी तुम्हाला दाखवून देतोय. सुधीर भाऊ, इतके अधीर होऊ नका, एवढंच सांगण्यासाठी, एवढं आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ. नमस्कार.